सोलापूरचं नातेपुते गाव. या गावातली 25 वर्षाची तरुणी नोकरीसाठी पुण्यात आली. एका प्रायव्हेट कंपनीमध्ये तिला जॉब सुद्धा लागला. पुण्यात काम करत असताना तिची एका मुलासोबत ओळख झाली. मुलानं आपलं नाव सांगितलं, दक्ष वैद्य. ओळख झाल्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. या तरुणीनं दक्ष वैद्यबद्दल आपल्या घरी सुद्धा सांगितलं. घरच्यांनी लग्नाला होकार दिला. लग्नाची तयारी सुद्धा सुरू झाली. पण या मुलीच्या आईला एका महिलेचे फोन यायला लागले. मुलीची आई त्या महिलेशी बोलली. मुलीच्या काकांनी दक्ष वैद्यच्या गावात जाऊन चौकशी केली आणि हा दक्ष केशव वैद्य प्रत्यक्षात इक्बाल शेख निघाला. लग्नाच्या काही दिवसांआधी इक्बाल शेखचं सत्य समोर आलं आणि या मुलीची तिच्या कुटुंबियांची फसवणूक टळली. पण सोलापुरात घडलेलं हे प्रकरण आहे काय? या प्रकरणाचं अहिल्यानगरशी काय कनेक्शन आहे? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी ओंकार आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सोलापूरच्या नातेपुतेमधली ही मुलगी मागच्या काही वर्षापासून पुण्यात नोकरी करत होती. ती ज्या कंपनीत काम करत होती त्याच कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका तरुणाशी तिची सप्टेंबर 2025 मध्ये ओळख झाली. त्यानं स्वतःचं नाव सांगितलं, दक्ष वैद्य. मूळचा अहिल्यानगरच्या राहुरीमधला. एकाच कंपनीमध्ये काम करत असल्यानं दोघांची मैत्री जमली. दोघं ऑफिसमध्ये भेटायचे, बोलायचे. दक्षनं त्या तरुणीला रिलेशनशिपसाठी विचारलं. तिनंही होकार दिला. मग वरचेवर भेटी होऊ लागल्या. बोलणं सुद्धा वाढलं. काही महिन्याआधी त्या तरुणीनं जुनी कंपनी सोडली. त्यानंतर या दक्ष नाव सांगणाऱ्या तरुणानं सुद्धा नोकरी सोडली. पण दोघांमध्ये कॉन्टॅक्ट कायम होता. त्यानंतर दक्ष नाव सांगणाऱ्या या तरुणानं प्रेमाच्या शपथा घेऊन या तरुणीसोबत नातं आणखीन पक्क केलं. मग तिच्या मागे लग्नाचा तगादा लावला. या कथित दक्षनं या तरुणीला स्वतःबद्दलची जी माहिती सांगितली होती ते ऐकून त्याचं वागणं बघून संशय येण्याचं काहीच कारण नव्हतं. त्यामुळे या तरुणीनं त्याला लग्नासाठी होकार दिला. पण हे सगळं आपल्या कुटुंबियांना सांगावं लागेल आणि घरच्यांशी सुद्धा बोलावं लागेल. तुला यावं लागेल असंही सांगितलं. हा दक्ष वैद्य असं नाव सांगणारा तरुण नातेपुतेमध्ये या मुलीच्या घरी आला. तिच्या घरच्यांशी बोलला. त्यानं इथंही स्वतःचं नाव सांगितलं, दक्ष केशव वैद्य. मी ब्राह्मण आहे. मूळचा अहिल्यानगरच्या राहुरी तालुक्यातल्या उंबरे गावचा. गावात 6 एकर बागायती शेती, पुण्यात उच्चभ्रू भागात भाड्यानं फ्लॅट आणि पुण्यातच चांगल्या पगाराची नोकरी. या सगळ्या गोष्टी घरच्यांना आवडल्या. पण त्यांचा महत्वाचा प्रश्न होता, तुझ्या घरचे काय करतात? इथं सुरू झाला या दक्षच्या बनावाचा दुसरा भाग. त्यानं मुलीच्या कुटुंबियांना सांगितलं, घरात आई, वडील, मी आणि माझा भाऊ आकाश असे 4 जण. कोविड काळात माझ्या आई वडिलांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आम्ही दोघे भाऊ एकटे पडलो. माझा भाऊ मुंबईमध्ये काम करतो तर मी पुण्यात. आई वडील गेल्यानंतर आम्हाला प्रेमच मिळालं नाहीये. साहजिकच त्याच्याबद्दलची सहानुभूती तयार झाली आणि स्वतःची ओळख पटवून देण्यासाठी त्यानं त्या तरुणीच्या कुटुंबियांना कागदपत्र दाखवली. ज्यात आधार कार्ड होतं, पॅन कार्ड होतं, इन्कम टॅक्स रिटर्न सुद्धा होतं. सगळ्यावर नाव होतं, दक्ष केशव वैद्य. पत्ता होता मुक्काम पोस्ट उंबरे, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर. मुलाची भाषा, राहणीमान, कागदपत्र कशावरच शंका घ्यायला जागा नव्हती. त्यामुळं या मुलीच्या घरच्यांनी होकार कळवला आणि लग्नाची तयारी सुरू झाली. हा तरुण या मुलीशी, तिच्या आई वडिलांशी एवढंच नाही तर मुलीच्या आत्याशीही रोजच्या रोज बोलत होता. सगळ्यांच्याच मनात त्यानं स्वतःची चांगली इमेज निर्माण केली होती. मुलीच्या कुटुंबियांनी लग्नाची तयारी सुरू केली होती. अशातच मुलीच्या आईला वारंवार एका महिलेचे फोन यायला सुरुवात झाली. सुरुवातीला मुलीच्या आईनं लक्ष दिलं नाही. पण जेव्हा फोन करणाऱ्या महिलेशी बोलणं झालं तेव्हा त्यांना प्रचंड मोठा धक्का बसला. फोनवर बोलणाऱ्या महिलेनं सांगितलं, मी पुण्यातून बोलते. तुम्ही ज्या व्यक्तीशी तुमच्या मुलीचं लग्न लावत आहात तो माझा पहिला पती आहे. मला त्याच्यापासून 2 मुलं झाली आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो हिंदू नसून मुस्लिम आहे. तो मला आणि तुम्हाला फसवून तुमच्या मुलीशी लग्न करतोय. हे समजल्यावर मुलीच्या कुटुंबियांना धक्का बसला. तेव्हा त्यांनी या मुलाची आणखीन माहिती काढायचं ठरवलं. मुलीच्या चुलत्यांनी थेट राहुरी तालुक्यातील उंबरे गाव वाटलं. याच गावातला पत्ता या तरुणानं दिला होता. मुलीचे चुलते त्या गावात पोहोचले. त्यांनी गावच्या पोलीस पाटलांची भेट घेतली. काही गावकऱ्यांना सुद्धा भेटले आणि हा दक्ष केशव वैद्य आणि त्याच्या कुटुंबियांबद्दल चौकशी केली. तेव्हा त्यांना समजलं की या गावात या नावाचं कुणीच राहत नाही किंवा याआधी सुद्धा राहत नव्हतं. या दक्ष वैद्यनं फक्त नाव खोटं सांगितलं नव्हतं तर आपलं कुटुंब, गावाकडे 6 एकर शेती हा सगळा बनाव केला होता. आपल्या मुलीची आपली फसवणूक झाल्याचं या कुटुंबाला समजलं. पण
मुलीच्या भविष्याचं काय होईल या चिंतेनं त्यांनी या घटनेची माहिती आधी कोणालाच दिली नाही. पण काही दिवसांनी त्यांनी नातेपुते पोलीस स्टेशन गाठलं आणि या कथित दक्ष वैद्याबद्दल तक्रार दिली. नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी या प्रकरणात चौकशी केली आणि या तरुणाची खरी ओळख समोर आणली. त्याचं खरं नाव इक्बाल शेख. हा मूळचा अहिल्यानगरचाच, राहुरी तालुक्यातलाच, पण उंबरे नाही तर मिया टाकळी गावचा, ज्यानं आपली ओळख बदलून दक्ष केशव वैद्य या नावानं आधार कार्ड, पॅन कार्ड अशी बनावट कागदपत्र बनवून घेतली होती. याच नावानं त्यानं नोकरी सुद्धा मिळवली. अगदी इन्कम टॅक्स रिटर्न सुद्धा भरलं. त्याचं पहिलं लग्न सुद्धा अंतरधर्मीय होतं. पण त्याच्या पहिल्या पत्नीनंच या मुलीच्या कुटुंबियांना त्याच्या पहिल्या लग्नाबद्दल सांगितलं होतं. नातेपुते पोलिसांनी इक्बाल शेखला 10 मार्चला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्यानं या सगळ्या प्रकाराची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. 11 मार्चला त्याला माळशिरस कोर्टात हजर करण्यात आलं. तेव्हा त्याला 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर 16 तारखेला न्यायालयानं त्याची पोलीस कोठडी 6 दिवसांनी वाढवली. धक्कादायक म्हणजे पीडित तरुणीनं इक्बाल शेख विरुद्ध फसवणूक करून शारीरिक संबंध ठेवले, धर्मांतर करण्याबद्दल धमकी दिली अशी तक्रार दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर BNSचं कलम 69, 336, 337 आणि 338 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. धमकी देऊन धर्मांतर केल्याबद्दलचं कलम सुद्धा ऍड करण्यात आलंय. पण यात महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्डच नाही, तर इक्बाल शेखनं खोट्या नावानं इन्कम टॅक्स रिटर्न सुद्धा भरलं होतं. त्यामुळे त्यानं इतर व्यवहारामध्ये सुद्धा या खोट्या नावाचा वापर केला होता का, या दृष्टीनं सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे. त्यात त्याचा पहिला विवाह सुद्धा अंतरधर्मी होता. त्यामुळे त्यानं त्या मुलीलाही फसवलं होतं का, तिचं जबरदस्तीने धर्मांतर केलं का, आणि जर त्याला पत्नी, 2 मुलं आहेत, तर त्यानं ओळख बदलून जॉब, दुसरं लग्न याचा प्रयत्न का केला, याचाही शोध सध्या पोलीस घेत आहेत. त्यामुळं इक्बाल शेखच्या चौकशीमधून नेमकं काय समोर येणार, या सगळ्यात त्याला कुणाची मदत मिळाली होती का, या प्रश्नांची उत्तरं या केसचं पूर्ण कोडं सोडवणार आहेत. पण ती मुलगी आणि तिचं कुटुंब अजूनही धक्क्यात आहे. कारण ज्याच्यावर दक्ष केशव वैद्य म्हणून विश्वास ठेवला, तो इक्बाल शेख निघाला.